इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकर आणि केशव वैद्य यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी या मागणीसाठी इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आज तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता। याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला। खबरदारीचा उपाय म्हणून प्रमुख नेत्यांसह 25 जणांना आज सकाळपासून पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समाजकंटकाविरोधी कठोर भूमिका घ्यावी अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली। या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आल्याने पोलिसांनी कमालीची खबरदारी घेतली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी संघटनाच्या सुमारे 50 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत। यामध्ये मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी महापौर आर.के. पवार, प्रवीण पाटील, हर्षल सुर्वे, प्रवीण पाटील, संभाजी जगदाळे, शुभम शिरहट्टी, रवी जाधव, चंद्रकांत यादव यांच्यासह 50 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना अज्ञातस्थळी रवाना करण्यात आला आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरासह पन्हाळा परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।